ऐसा करी उपकार देवाचा ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा बरविकेशी राजा कळो आले ठाव देई चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित तरीच हा जीव सुख पावे माझा बरविकेशी राजा कळो आले आस भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा तरीच हा जीव सुख पावे माझा बरविकेशी राजा कळो आले मागणी ते कहीची आहे आता नाममुखी संत संगती तरीच हा जीव सुख पावे माझा बरविकेशी राजा कळो आले तुका म्हणी नको वरपंग देवा तुका म्हणी नको वरपंग देवा ही माझी सेवा भाव शुद्ध तरीच हा जीव सुख पावे माझा बरविकेश राजा कळो आले विठ्ठला बरविकेश राजा कळो आले पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेज बंधू सृजन सर्वांचे ते नमस्कारून येतात ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर मी कळा पुसरी काही इतनेने बोलतो वचनाती भाविक तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी अपुलिया मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनाची सेवा करताना वेळी लाभून देवहूचे सुप्रसिद्ध साधू संत जगदवंद जगदमांड महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती वारकरी संप्रदायाच्या कळसत्तानी रत्न असतात जगद्गुरु तुकाराम महाराजांचे सर्वांनी एकदम सलामागे आता सर्वांनी पुढे या बोलू नका सर्वांनी पुढे या अभंगातील प्रतिपाती विषयासह तुकोबारांचं म्हणणं की देवा तू माझ्यावर प्रसन्न झालेला आहे मग एक माझ्यावर उपकार मग उपकार नेमका कोणता तर या देहाचा विसर मला देहाचा विसर पाडी मग आणि या देहाचा विसर जर पाडला ना देवा तरच या जीवाला सुख प्राप्त होईल तरीच हा जीव सुख पावे माझा देवा हे मला कळून आलेलं बरविकेशी राजा कळून आले बरं परमार्थामध्ये ज्याचा संबंध आहे त्या चित्ताचा आणि तुमचा संबंध जोडा देवा आणि परमार्थाचे जे विरोधक आहेत त्यांचा आणि माझा संबंध तोड मग परमार्थाचे विरोधक कोण कोण आस भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा बरं एकच मागणं मागतो या मुखाने सतत तुझं नामचिंतन घडू दे आणि मला संतांची संगती प्राप्त हो मागणी ते एक ही जे आहे आता नाममुखी संत संग दे आणि देवा माझ्याकडून सेवा करून घेत असताना ती वरपांगी सेवा नको वरवर सेवा नको तर भाव शुद्ध अंतकरणाने माझ्याकडून सेवा करून घे म्हणून तुका म्हणे नको वरपांग देवा
ही माझी सेवा भावशुद्ध असा भंगाचा सरळ भाव विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आज कशा निमित्ताने कार्यक्रम आहे उपस्थित सर्व भाविकांना जर या गोष्टीची माहिती असेल तरी सुद्धा सांगणं हे माझं आद्य कर्तव्य याने मोठे तर नंतर सप्ताह झाल्यानंतर काय असेल ते घडत नाही पण सध्याच्या काळात नाही सगळी मंडळी इथे आपल्या गावदेव मातेचे लेकर म्हणून एकत्रित आलेली आहेत आणि आजचा हा जागराचा दिवस म्हटला की वारकरी संप्रदायाने तुम्हाला हा नियम घालून दिलेला आहे जागर म्हटला की तिथे मागणी मागायची असते आता 2 दिवसापासून ग्रामस्थ मंडळी ते सेवा केलेली आणि सेवा केल्यानंतर मागण्याचा अधिकार असतो आणि त्याकरता हा नियमच घालून दिलेला आहे पहिला दिवस म्हटला की नामचिंतन काल नामचिंतनाने सुरुवात झाली प्रारंभ झाला आता 2.5 दिवसाचा असल्यामुळे आज आम्हालाही बंद झालं मागणी मागा आणि उद्या काल्याने सांगत आहोत असतं मग 7 दिवसाचा सप्ताह असला मग मध्ये काही सांगता येतं असंही नाही त्याच्याकरताही नियम घालून दिला भक्ती ज्ञानाने राहीत इतर गोष्टी न कराव्या प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवाया येडी करून अंतरी ठसावी मूर्ती श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे बुवाच्या घरची बुवाच्या संतांनी तुम्हाला मर्यादा आणि त्या मर्यादेचं पालन करत असताना आजचा दिवस हा मागणीचा दिवस आहे परंतु तुम्ही आम्ही प्रत्येक जण परमेश्वराजवळ काही ना काही मागत असतो पण मागत असताना व्यवहारात न मागतो पण तसं न मागता साधू संतांनी देवाजवळ काय मागितलं हा आदर्श डोळ्यापुढे यावा याकरता तुकोबार या अभंगाच्या माध्यमातून मागणं मागतात पण कशा पद्धतीची मागणी मागतात याचं चिंतन करायचं विठाला पहिल्यांदा हा प्रश्न पडतो की संत आणि मागणी या 2 शब्दाचं एकत्रीकरण कसं कारण संत हे मागतीलच कसं काय आणि मागत असतील तर त्यांना संत कसं म्हणतात कारण संत म्हणतात की देण्याकरता आमचा हात हातावर असेल घेण्याकरता नाही मला वाटतं जगात असा एकच पदार्थ आहे की तो जर द्यायचा असेल तर पहिल्यांदा हात खाली असतो नाही तर देण्याकरता प्रत्येक माणसाचा हात वरच असतो पण एकच वस्तू अशी की ती देण्याकरता माणसाचा हात खाली असतो पण संत महात्मे म्हणतात की एखादा जर मागत असेल तर त्याच्या मागण्याचा धिक्कार आम्ही करतो काही मागणे हे हात पसरी धिक्क जाचे हात पसरीने धिक्क जाओ हात पसरीने धिक्क जाओ तुका म्हणे करे ब्रह्मांड दे 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 हात पसरीने धिक्क जाओ हात पसरीने धिक्क जाओ हात पसरीने धिक्क जाओ साधू संतांनी जो मागत असेल त्याच्या जगण्याचा धिक्कार केलेला आहे हात पसरी घेणे धिक्क त्याचे किंवा भिक्षापत्र अवलंबणे जळवणे लाजरवाणी ऐशी अशी नारायणे उपेक्षिले सर्वता म्हणजे जो मागत असेल त्याचा धिक्कार केलेला आहे मग इथे मागतात कसं काय हा प्रश्न निर्माण होतो त्याचं कारण तुकोबार म्हणतात की आमच्या परंपरेमध्ये विश्वंभर बाबांपासून कोणी देवाकडे काही मागितलं नाही या ठिकाणी का मागतात त्याचं कारण असेल प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे देवाचा स्वभाव संताचा स्वभाव आणि जीवाचा स्वभाव जीवाचा स्वभाव म्हणजे तुमचा आमचा स्वभाव आहे कोणाकडे काही ना काही मागत राहणं संताचा स्वभाव आहे कोणाकडे काहीही न मागणं आणि देवाचा स्वभाव आहे जो मागत नाही त्याच्या मागे लागून त्याला मागण्याकरता आग्रहित करणं हा देवाचा स्वभाव म्हणून तर ज्या ज्या वेळेस तुकोबारे देवाच्या दर्शनाला जायचे त्या वेळेस पांडुरंग परमात्मा खाली मान घालून असायचे पण एक दिवस असा होता पांडुरंग परमात्मा तुकोबारांकडे पाहत होते आणि तुकोबाराने विचारलं देवा ज्या ज्या वेळेस आम्ही तुझ्या दर्शनाला येतो त्या वेळेस तुम्ही खाली मान घालून उभे असता मग आज माझ्याकडे पाहण्याचा काय उद्देश आहे म्हटलं एकच उद्देश आहे काय मागण्याची आस पाहि मुखात मागण्याची आस
देवाने सांगितलं मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोर काहीतरी मागा, काहीतरी मागा. आणि त्याकरता भगवान परमात्मा तुकोबारांना आग्रह करतात. म्हणजे मागण्याकरता आग्रहित करणं हा देवाचा स्वभाव, तुमचा आमचा प्रत्येकाचा स्वभाव आहे. कोणाकडे काही ना काही मागत राहणं. आणि माणसं सगळी येताना घरून यादी तयार करून येतात. सगळे निर्धन, अविवाहित, शेतकरी म्हणतं बोरिंगला पाणी लागू द्या, अविवाहित म्हणतं या वैशाखात तरी सुपारी फुटू द्या, निर्धन म्हणतं लॉटरीचं तिकीट काढलं तेवढं लागू. देव त्यांच्या तोंडाकडे सुद्धा पाहत नाही, पण तुकोबारांकडे पाहण्याचा उद्देश काहीतरी मागा, काहीतरी मागा. पण तुकोबारा म्हणतात देवा तुला किती वेळा सांगितलं की आम्हाला तुझ्या सुतईचा सडा सुद्धा नको. मग देव म्हणाले सुतईचा सडा सुद्धा नको, दरवारीला येता कशाला? येण्याचा एकच उद्देश आहे, परी आहे आवडी दर्शनाची. तुका म्हणे तुझी नलगे नसोडी, परी आहे आवडी दर्शनाची. अंतःकरणामध्ये फक्त तुझ्या दर्शनाची आवड आहे आणि त्या करता येते. पण देव म्हणतात काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकोबाराने सांगितलं देवा तुझ्याकडे बऱ्याच वेळेला आलो, मागण्याची इच्छा सुद्धा झाली, पण तपासांती कळालं तू दुसऱ्याचं उसणं आणलेलं आहे आणि उसणं आणलेलं मागायचं नसतं. मुकुट आवडला देवा तुला, पण लक्षात आलं तू इंद्राचा उसणं आणला. मागो मुकुट माथाचा परी तू आणला इंद्राचा. कुंडला आवडली देवा, पण लक्षात आलं तू कर्णाची उसळी आणली आणि त्याकरता तुझ्याकडे मागण्याची मला काही इच्छाही नाही आणि मला गरज नाही. पण फारच आग्रह करू लागल्यानंतर फारच आग्रह, मग म्हणसे काही मागा. इथपर्यंत मजल गेली का? देवाने आग्रह केल्यामुळे तुकोबारा या म्हणण्यापर्यंत गेले. आता या अभंगाचा जर आपण विचार केला तर अभंगाच्या प्रारंभाला शब्द देवा आणि शेवटी तुका म्हणा, म्हणजे देव आणि तुकोबारा या दोघांचा संवाद चालेल. आता संवाद चाललेले संत महात्मे ज्यावेळेस आनंद देत असतात आणि आनंद घेत असतात त्याच्या 3 पद्धती शास्त्राने सांगितल्या. बरं, इथून चिंतनाला प्रारंभ करतो. काही वादात्मक भूमिकेतून बोलणं असतं, कधी विवादात्मक तर कधी संवादात्मक, कधी वादात्मक भूमिकेतून बोलणं असतं. आता वाद शब्दाची व्याख्या जर आपण लक्षात घेतली तर 2 माणसं एके ठिकाणी बसून एकाच विषयावर जर भिन्न भिन्न चर्चा करत असतील तर त्याला वाद म्हणतात. विवादाची व्याख्या अशी सांगितली, 2 माणसं एके ठिकाणी बसून भिन्न भिन्न विषयावर जर चर्चा करीत असतील तर त्याला विवाद म्हणा. म्हणजे 2 माणसं बसलेले, एक प्रापंचिक आहे, एक पारमार्थिक आहे. एक प्रपंचाबद्दल सांगतो मी एवढे बंगले बांधले, एवढी जागा घेतली, आणि एक सांगतो मी एवढं गाथा पारायण केलं, एवढं ज्ञानेश्वरीचं पारायण केले, विवाद म्हणा. बरं, संवाद 2 माणसं एके ठिकाणी बसून एकाच विषयावर चालू असलेली सुचर्चा त्याला संवाद म्हणा. बरं का, आता इथपर्यंत आलो आपण. नाहीतर सरळ सरळ शब्द आहे. अनेकांमध्ये चालतो त्याला वाद म्हणा आणि दोघांमध्ये चालतो त्याला संवाद म्हणा. आता अनेकांमध्ये चालतो ना, कौरव पांडवांचं जे बोलणं आहे त्याला वाद म्हणा, आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचं जे बोलणं चाललेलं आहे त्याला संवाद म्हणा. म्हणून तर गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी शब्द सापडेल तुम्हाला, श्रीकृष्ण अर्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोऽध्यायः. म्हणजे 2 माणसांमध्ये बोलणं चालतं त्याला संवाद म्हटले. बरं का, आणि साधू संतांच्या बाबत जर आपण विचार केला तर वाद घालायचा असेल तरी देवासोबत, भांडण देवासोबत आणि भजन देवासोबत. असा एकही संत नाही की जो परमेश्वरासोबत भांडणार. भांडणात कीर्तन होतील इतके संत भांडतात, पण त्यांच्या भांडणामध्येही प्रेम होते आणि आपल्या भजनाने
दुःखाचा सुखाचा संवाद नाही का? असा एकही संत नाही की जो परमेश्वरासोबत भांडला. प्रत्येक संत भांडले. पहा तुलसीदासजीचं भांडण पहा. अन्याय तेव्हा तुझ्या काही काय अंधाधुंद सरकार आहे तुलसी भजो निशंक विजय वाको परमपत रिजय वाको लंक. म्हणजे जो पाया पडला त्याला सोन्याच्या लंकेत गुंतवलं आणि जो रागावला त्याला मोक्ष देतात. म्हणून भांडण हे तुलसीदासजीचं. बरं तुकोबर आहे सुद्धा म्हणतात अमर तो खरा नो हे काहीचा मी दातारा चाल जाऊन संता पुढे. हे तुकोबर यांचं भांडण. बरं नामदेव परिवार भांडला. अख्खा परिवार ज्या वेळेस चोखोबरांचे पाय बांधले महाद्वारामध्ये आणि त्याला बैल जुंपली बैल आणि ज्यावेळेस त्यांचा मुलगा 5 वर्षाचा कर्म मिळाला त्यांनी बघितलं आणि घरी जाऊन आईला सांगितलं आई लवकर चल बाबांचे पाय बांधले महाद्वारामध्ये आणि बैल जर उधळली असतील ना तर एक कातड सुद्धा बाबांच्या अंगावर शिल्लक राहणार नाही. माय लेकर पळत पळत आली पण इकडे चोखोबरांनी देवाचा धावा चालू केला. धाव घाली विठू आता चालू नको मंद बडवे मज मारिती आईसा काय अपराध. आणि चोखोबरांच्या हाकेला भगवान धावून आले आणि आल्याबरोबर शेवळ धरून उभे राहिले आणि शेवळ धरल्यामुळे बैल जाग्यावर थांबले. पहिल्यांदा 5 वर्षाचा कर्ममेळा पुढे आला आणि सांगू लागला मिळत नव्हतं खायला त्यावेळेस आमच्याकडे येतो पाहिले पोसिले त्याचा हा उपकार दुबईचा भ्रतार मारू पासे हात गाडी आता जाय पडतो पळ पोट पोसणे. पण पोट पोसणे हा शब्द वापरल्याबरोबर पाय बांधलेले चोखोबरा रडायला लागले आणि म्हणू लागले पोट पोसण्या कोणाला म्हणतात. पोट पोसण्या नाही तो मग चोखा म्हणे एकांती विश्वाचा पोसणा. चोखामणी कांते तुम्ही या बघा इकडे समोर माझ्या मागे दिसत नाही तुम्ही लोक इकडे या बघा म्हणजे आता सगळ्यांना दिसतील नाही बरोबर या बघा विश्वाचा पोसणा संताचा देखणा विठू माझा. ते नाचायला लागले की मला असं वाटतं मी पण नाचतो स्टेज मग मी कीर्तन करतो हे विसरून जात तशी मला काही नाचायची सवय नाही का आणि त्यांना चांगली सवय असते चांगलं नाचतात विठाल विठाल. चोखोबरांचा अख्खा परिवार भांडला. सगळे संत अहो जनाबाई सुद्धा भांडल्या. जनाबाई तुम्ही पहा अरे अरे विठ्या मूळ मायेच्या तुझी पुढचे शब्दही बोला वाटत नाही आपल्याला नाही का. मला सांगा हे भजन आहे का. तुझी रान रणकी झाली सखी सावित्री चुडाली आली तुझं गेलं मड तुला पाहून कोण रड उभी राहून अंगणी शिव्या देती दासी जनी. मला सांगा हे भजन आहे का. पण एवढ्या शिव्या दिल्या देवाला जनाबाईने पण तरी सुद्धा जनाबाई जर आंघोळीला गेल्या तर गरम पाणी असेल तर गार होतावं आणि गार असेल तर गरम होतावं. आणि मग पंढरपुरामध्ये जाहिरात करावी जनाबाई जनी सांगे लोका नाव घाली माझा आणि मग रुक्मिणी माता म्हणायची का हो तुम्ही ब्रह्मांडाचे मालक आणि ती नामदेवाची दासी जनी आणि तिची वेणी फणी शोभतं का तुम्हाला. मग त्यावेळी देवाने डबडबल्या डोळ्याने सांगावे देव म्हणती रुक्मिणी माझ्या जनीला नाही. मला सांगा एवढ्या शिव्या दिल्या एवढं भांडण केलं पण तरी सुद्धा पांडुरंग परमात्मा त्यांची सेवा करण्याकरता येतो. त्याचं कारण आहे त्यांच्या भांडणामध्येही प्रेम आहे. असे भक्ताचे घरी काम न सांगता
केले, जनाबाईंच्या घरी काम केले, एवढ्या शिव्या दिल्या. त्याचं कारण आहे त्यांच्या भांडणामध्येही सुद्धा प्रेम आहे आणि आपल्या भजनाने सुद्धा देव नाराज होण्याची दाट शक्यता नाही. म्हणून करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. इथं यायचं होतं मला बरं. म्हणजे या अभंगामध्ये जर आपण विचार केला तर अभंगाच्या सुरुवातीला देवा हा शब्द आहे आणि देवा हे संबोधन आहे. संबोधन आलं की बंडू सर व्याकरण दृष्ट्या समजायचं त्याच्यासोबत बोलणारं कोणीतरी आहे. पण शेवटी तुका म्हणजे दोघांचा संवाद चाललेला आहे, संवाद. आणि तुकोबाने म्हणतात देवा तू माझ्यावर प्रसन्न आहेस मग एक कर माझ्यावर उपकार कर. आता मला सांगा देव उपकार करतो का? आता तुम्ही आम्ही उपकार करतो पण उपकारावर उपकार करतो. काही उपकारांवर अपकार करतात, काही अपकारांवर अपकार करतात आणि काही अपकारांवर सुद्धा उपकार करतात. आता काही माणसं उपकारावर उपकार करतात म्हणजे आपल्याला एखाद्याने मदत केली तर आपणही त्याला मदत करतो. आपल्याला एखाद्याने उसने पैसे दिले आपणही त्याला उसने करतो. याला उपकारावर उपकार. काही उपकारावर अपकार करतात म्हणजे आपल्याला एखाद्याने मदत केली पण त्याचंच वाटोळं करण्याचा विचार, याला उपकारावर अपकार म्हणतात. उदाहरण सांगून जाईल मी. एक विंचू पाण्याच्या प्रवाहात होता, विंचू, आणि एका बेंडकोळीने बघितलं. तिने पाण्यामध्ये उडी मारली, स्वतःचा जीव धोक्यात घातला, विंचूवाला पाठीवर घेतलं, सुरक्षित काठावर आणून सोडलं. जोपर्यंत विंचू पाण्यात होता तोपर्यंत शांत होता, पण आपल्याला बाहेर काढलं सुरक्षित. पण आपल्याला काय म्हणतात याची जाणीव करून द्यावी म्हणून उतरता उतरता नांगी मारली, बेंडकोळी 2-2, 3-3 फूट उड्या मारू लागली. याला म्हणतात उपकारावर अपकार. काही अपकारांवर अपकार करतात म्हणजे आपल्या एखाद्याने वाटोळं केलं तर आपण पण त्याचं वाटोळं करायचं. म्हणजे आपल्या घरावरची कौलं जर एखाद्याने फोडली तर आपण त्याचे पत्रे फोडायचे. हे कीर्तन चांगलं करतात. याला अपकारावर अपकार म्हणतात. पण काही अपकारांवर सुद्धा उपकार करतात. आणि देव विष पाजून नाही भरून पुतणा मावशी भगवान श्रीकृष्णाला मारायला आली होती पण तिला सुद्धा मोक्ष दिला. नाहीतर शिव्या देणारा शिशुपाल त्याला सुद्धा भगवंताने मोक्ष दिला. ऐसिया उपकार नाही काय म्हटलंय, ऐसिया अपकारिया तुझा उपकारो, म्हणजे अपकार करणाऱ्यांना सुद्धा उपकार करण्यात तुझा हातखंड आहे. आणि देवा तू माझ्यावर प्रसन्न झालेला आहे मग एक कर माझ्यावरही उपकार कर. अभंगाच्या पहिल्या देवा आता करी उपकार